माझे मित्र आर्यन महाबदे सुद्धा एक उगवता सितारा आहे. त्यांनी सुद्धा चांगले खेळ करतात. ते त्यांचा सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद त्यांच्या मागे राहो. जबरदस्त आसमान दाखवला यावे. सेवा रेषा पार योगेश यांना दाखवलेला हा शानदार विनय यांनी मारलेला षटकार. तर मी आपण बघतोय भारतीय गणेश डॉक्टर आंबेडकर यांना अभिवादन देतो. जबरदस्त फटका आपण पाहिला. दीपक पाटील सर जसा धावांचा पाठला करतात तशी सुरुवात झाली. मी म्हणेल आक्रमण आणि आक्रमणाची भूमिकाच करावी लागेल विनय नाईकला. कारण 54 धावांचा आर्यन महाबदे यावेळी आपण पाहतो. लक्ष टार्गेट जरी 54 धावांचा असलं तरी पण अशीच जर सुरुवात करावी लागेल. प्रत्येक षटकावर किमान मी म्हणेल 16 किंवा 18 धावांची त्यांना भागीदारी करायची म्हणजे योगदान द्यायचं. जबरदस्त योगेश बघूया एकाच संघात खेळणारे हे खेळाडू होते वीरेश्वर संघासाठी पण आज विरुद्ध खेळताना पहिल्या चेंडूवर आक्रमण चढवलं आपण पाहतोय यावेळी योगेश हेजा. पुन्हा शॉट चेंडू आणि शॉट मामला यावेळी फिट केला. यावेळी योगेशचा जबरदस्त आक्रमण चढवतो विनय. 2 षटकार आतापर्यंत खेचलेत. बघा जरी बाहेर आपण पाहतो एका संघामध्ये आपण जरी खेळतो तरी पण मैदानात सिद्ध करताना काय फलंदाजी करतोय यावेळी विनय नाईक आपल्या संघासाठी. जबरदस्त विनय नाईक हा रिअल फलंदाजी या कलापूर तालुक्याचा नावाजलेला फलंदाजी त्याच्या मनगटात ताकद आहे पण तो सिद्ध करतो मैदानावर. दीपक पाटील सर 54 धावांची गरज आहे. आक्रमण आणि आक्रमणाची भूमिका यावेळी चढवतोय तो. 54 धावांचा पाठला करायचा असेल तर मोठे फटके असे बघायला ईट का जवाब पत्थर से या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तो फलंदाज विनय नाईक. त्याने दाखवून दिलं की त्याच्या मनगटात ती शक्ती आहे की येणाऱ्या काही चेंडू मध्ये त्या धावा मी पार करू शकतोय. नेक्स्ट नाणेफेक करतील. बोलूया आपण या ठिकाणी गोलंदाज योगेश यावेळी सज्ज होतो. पुढचा चेंडू नईम यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. श्री साई संघाने नाणेफेकीचं कौल जिंकलंय. शुभम हे करणार आहेत आणि हॅट्रिक या स्पर्धेची पहिली हॅट्रिक आर्यन महाबदे आपल्याला पाहायला भेटते. 6 हॅट्रिक आपल्याला पाहायला भेटते. जबरदस्त 3 चेंडूवर 3 षटकार 3 आसमान. बघा रुपेश म्हात्रे यांच्या चेहऱ्यावर हसू आलंय. त्यांना माहिती आहे विनय नाईक मैदानावर उभा आहे. 54 धावा असो नाही तर 60 धावा असो तो या धावा करू शकतो. त्याच्या मनगटात ताकद आहे आणि आपण पाहतोय आता काहीतरी योगेश यांना आपल्या दिमागात थोडं सोचावं लागेल कुठला चेंडू कधी टाकायचा. आता कारण रौद्र रूप यावेळी धारण केलंय विनय नाईक यांनी. जर अजूनही मी म्हणेल 3 चेंडूमध्ये जर किमान 2 किंवा 3 मारले तर रेकॉर्ड या मैदानावर होऊ शकतो. बघूया तो रेकॉर्ड करणार का या रेकॉर्डापासून वंचित ठेवणार योगेश त्याला. आपण पाहतो या मैदानावर बरेच रेकॉर्ड बनले बरेच रेकॉर्ड तुटलेत. मी म्हणेल आर्यन महाबदे इथं भेटो या मैदानावर 22,000ची कॅच सुद्धा पकडली गेली. म्हणजे किती लकी मैदान आहे. आपण पाहतोय बघा आता प्रेक्षक सुद्धा आलाय ज्याने झेल सुद्धा पकडलाय. तो मॅचचा आनंद घेतो. त्याला सुद्धा आम्ही लबर बॉल मध्ये सुद्धा त्याचं दिलदार ट्रॉफी मध्ये स्वागत करतो. बघूया योगेश यांचा पुढचा चेंडू विनय नाईक साठी. जबरदस्त हा सलग मारलेला 4था षटकार आहे. मी म्हणेल आज काय आपण पाहतो योगेश यांना मी म्हणेल झोपच उडवले त्यांची. मी म्हणेल 4 षटकार आतापर्यंत ठोकलेत आणि रुपेश म्हात्रे जणू लयच खुश झालेत. बघा ते जणू खुश झाले. त्यांना माहिती आहे विनय नाईक 54 असं नाही तर 60 असं स्कोर होणार. विनय नाईक जर मैदानावर राहिला तर हा सामना 3 षटकाच्या अगोदर पण सुद्धा संपू शकतो. त्याच्या मनगटात ताकद आहे. गेला हंगाम सुद्धा विनय नाईक यांनी गाजवलाय. फुटबॉल सुद्धा किपिंग चांगली रीती पार पडतात आणि क्रिकेटमध्ये सुद्धा ताकदीचं खेळतात. का त्याला क्रिस गेल म्हणलं जातोय ते मैदानावर सिद्ध करतोय. गेला हंगाम ज्याने गाजवला वीरेश्वर संघासाठी आपण या रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये पाहतोय. जबरदस्त फलंदाजी करतोय. साहिल यांच्याकडे 500 रुपयाचा जर आज षटकार मारला आणि साहिल यांनी पारदर्शक लावलं आणि जिंकलं. नक्कीच साहिल यांचं पारदर्शक जिंकलंय आणि प्रेक्षकांचं मन सुद्धा जिंकतोय विनय नाईक. बघा 5 षटकार मारलेत
जसं ब्रॉडवर 6 षटकाराचा विक्रम केला होता युवराज सिंगने तसाच रेकॉर्ड मैदानावर होणार का आणि जर विकेट घेतली तर मुन्ना श्री गणेश फुटकलचे यांच्याकडून गेम चेंजरची कॅप देण्यात येईल जर 6वा षटकार मारला आणि जर या चेंडूवर जर विकेट सुद्धा घेतली तर सुद्धा गेम चेंजर म्हणजे दोघांना पारितोषिक लावलंय रेकॉर्ड होणार का रेकॉर्ड तुटणार रेकॉर्ड बनतात कशासाठी तोडण्यासाठी आपण पाहतोय जर या रेकॉर्ड मारला तर रेकॉर्ड होणार मैदानावर